नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन होणार आहेत आणि या परीक्षेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। यासाठी आपणा सर्वांना प्रत्येक विषयाचे वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून BA फर्स्ट इयरच्या इतिहास विषयातील पेपर क्रमांक 1चे 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेऊन आपल्यासमोर आलो आहे। आपण हा सर्व व्हिडिओ पाहिल्यास, हे सर्व प्रश्नोत्तरे पाहिल्यास आपणा सर्वांना या विषयाचा पेपर सोडवताना नक्कीच त्याचा फायदा होईल। चला तर मग सुरू करूया। हिस्ट्रीचा पेपर क्रमांक 1 शिवाजी महाराज आणि त्यांचा कालखंड या पेपरचे हे 100 वस्तुनिष्ठ प्रश्न। या पेपरचा हा पहिला प्रश्न आहे, शिवभारत या ग्रंथाचा रचनाकार कोण? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत कवी परमानंद, कवी भूषण, जयराम पिंडे आणि देवदत्त। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कवी परमानंद। मित्रहो, कवी परमानंद हे शिवकाळातले समकालीन कवी होते आणि त्यांनी लिहिलेल्या या शिवभारत ग्रंथात शहाजी महाराजांच्या जीवनकार्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। दुसरा प्रश्न आहे, रामचंद्रपंत अमात्य यांनी डॅश डॅश या ग्रंथात शिवरायांचे विचार वर्णिलेले आहेत। त्याचे पर्याय आहेत सभासद बखर, आज्ञापत्र, परनाल पर्वत ग्रहणख्यान आणि अनुपुराण। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आज्ञापत्र। आज्ञापत्र हा सुद्धा समकालीन ग्रंथ असून तो अस्सल ग्रंथ मानला जातो आणि त्यात शिवरायांचे किल्लेविषयक, आरमारविषयक, राज्यस्थापनेविषयक असे अतिशय महत्त्वपूर्ण विचार त्यामध्ये वर्णिलेले आहेत। तिसरा प्रश्न आहे, सभासद बखर कोणी लिहिलेली आहे? त्याचे पर्याय आहेत रामचंद्रपंत अमात्य, कवी जयराम पिंडे, मल्हार रामराव चिटणीस, कृष्णाजी अनंत सभासद। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कृष्णाजी अनंत सभासद। हे कृष्णाजी अनंत सभासद हे महाराजांच्या दरबारामध्ये वास्तव्याला होते आणि त्यांनी महाराजांसोबत जीवन व्यतीत केले असल्यामुळे दरबारात घडणाऱ्या सर्व घटना आणि महाराजांच्या जीवनकार्याविषयीच्या सर्व घटना त्यांनी या सभासद बखरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे हा सुद्धा शिवकाळातला एक अस्सल ग्रंथ मानला जातो। पुढचा प्रश्न आहे, विका राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने किती खंडामध्ये प्रकाशित केली आहे? त्याचे पर्याय आहेत 20, 21, 22 आणि 23। आणि याचं अचूक उत्तर आहे 22। विका राजवाडेंनी सध्याच्या कालखंडामध्ये मराठ्यांच्या इतिहासाची सर्व साधने त्यांनी एकत्रित केली आणि त्याचं प्रकाशन केलं। सध्याच्या संशोधनासाठी ही 2222 खंडे ही अतिशय उपयुक्त आहेत। पुढचा प्रश्न आहे, शिवराजभूषण त्यालाच शिवभावनी असंही म्हणतात, या ग्रंथाचा रचयिता कोण आहे? त्याचे पर्याय आहेत जयराम पिंडे, केशव पंडित, व्यंकटेश्वर आणि कवी भूषण। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कवी भूषण। कवी भूषण यांनी 52 कवनामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यामध्ये शिवरायांचा वीररस प्रदान असं वर्णन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक बखर साहित्य नाही? पर्याय आहेत राज्य व्यवहार कोश, सभासद, चिटणीस आणि 91 कलमी। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राज्य व्यवहार कोश। कारण राज्य व्यवहार कोश हा एक समकालीन अस्सल ग्रंथ आहे, तर सभासद बखर, चिटणीस बखर आणि 91 कलमी बखर हे तीनही बखर साहित्य आहे। त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे राज्य व्यवहार कोश। पुढचा प्रश्न आहे, राईज ऑफ द मराठा पॉवर म्हणजेच मराठा सत्तेचा उदय हा जो ग्रंथ आहे त्याचे लेखक कोण आहेत? त्याचे पर्याय आहेत ग्रँड डफ, न्यायमूर्ती रानडे, वासे बेंद्रे आणि सेतू माधवराव पगडी। आणि याचा अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे। मित्रहो, ब्रिटिश कालखंडामध्ये
ग्रँडप याने हिस्ट्री ऑफ द मराठा हा ग्रंथ लिहिला आणि तो संपूर्ण ग्रंथ हा साम्राज्यवादी दृष्टिकोनातून लिहिलेला होता आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून न्यायमूर्ती रानडेंनी राष्ट्रवादी दृष्टिकोनातून राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये मराठा सत्तेच्या उदयाची संपूर्ण कारणमीमांसा त्यांनी या ग्रंथामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांचे मूळ गाव कोणते? पर्याय आहेत देवगिरी, खडकी, वेरूळ आणि जिंती. याचं अचूक उत्तर आहे वेरूळ. मित्रहो, वेरूळ हे महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचं पाटीलकीचं गाव होतं. निजामशाही सत्तेमध्ये नोकरी करत असताना त्यांना वेरूळची पाटीलकी मिळालेली होती आणि आजही वेरूळला मालोजीराजे आणि भोसले घराण्याच्या गढीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तसेच वेरूळचे कृष्णेश्वर मंदिर जे आहे त्याचा जीर्णोद्धारसुद्धा मालोजीराजांनी त्या काळामध्ये केलेला आहे. म्हणजेच छत्रपती शिवरायांचे मूळ गाव हे वेरूळ आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. पुढचा प्रश्न आहे, मालोजीराजांना पुणे जहागिरी कोणाकडून मिळाली होती? पर्याय आहेत आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि मोगल. आणि याचं अचूक उत्तर आहे निजामशाही. कारण निजामशाहीमध्ये मालोजीराजे हे नोकरीला होते आणि निजामशाहीमध्ये असताना त्यांनी मोठा पराक्रम गाजवला आणि त्याच्याच प्रित्यर्थ मालोजीराजांना पुण्याची जहागिरी निजामशाहीकडून प्राप्त झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या मातोश्री जिजामाता यांचे मूळ गाव कोणते? पर्याय आहेत साखरखेडा, सिंदखेड राजा, जालना आणि वेरूळ. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंदखेड राजा. शिवरायांच्या ज्या मातोश्री आहे महासाहेब जिजामाता यांचे वडील लखुजीराव जाधव हे मूळचे आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावचे होते आणि याच गावी महासाहेब जिजामातांचा जन्म झाला 12 जानेवारीला आणि त्यामुळे त्यांचे मूळ गाव हे सिंदखेड राजा हेच आहे. याच गावी आज मोठी जिजाऊ सृष्टी निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जन्मदिनी मोठा जिजाऊ जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, बहामनी राज्याचे किती शाह्यामध्ये विभाजन झाले? पर्याय आहेत 5, 4, 6, 3. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 5. कारण 13व्या शतकात स्थापन झालेले हे बहामनी साम्राज्य त्यामध्ये फूट पडली आणि त्याच्यामध्ये 5 शाह्या निर्माण झाल्या. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही आणि वऱ्हाडची इमादशाही अशा त्या 5 शाह्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी निजामशाहीशी संबंधित शहर कोणते? पर्याय आहेत औरंगाबाद, पुणे, अहमदनगर आणि वेरूळ. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अहमदनगर. कारण ज्या शाह्याचं विभाजन झालं त्या शाह्यामधली जी निजामशाही आहे ती अहमदनगरला जाऊन स्थायिक झाली आणि त्या ठिकाणाहून त्यांनी आपला राज्यकारभार केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, निजामशाहीचा सर्वात प्रसिद्ध सेनापती कोण? पर्याय आहेत बहादूर खान, कोकलताश, शेर खान आणि मलिक अंबर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मलिक अंबर. मित्रहो, मलिक अंबर हा आपल्या औरंगाबाद शहराचा निर्माता आहे आणि तो निजामशाहीमध्ये असताना त्याने गनिमी काबा युद्ध पद्धतीचा सर्वात पहिले वापर या दख्खनमध्ये केला आणि त्यामुळे त्याला गनिमी काबा युद्धनीतीचा जनक मानले जाते. आणि निजामशाहीमध्ये असताना तो सर्वात प्रसिद्ध असा त्यांचा सेनापती होता, ज्यांचा शहाजी महाराजांशी अतिशय जवळचा संबंध निजामशाहीमध्ये असताना आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, आदिलशाही सत्तेची डॅश डॅश ही राजधानी होती. पर्याय आहेत अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा आणि बिदर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विजापूर. कारण शाहीचं जे विभाजन झालं त्यामध्ये विजापूरला आदिलशाही सत्तेची स्थापना करण्यात आलेली होती, त्यामुळे विजापूर हीच त्यांची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे,
कोणत्या लढाईत शहाजीराजांनी सर्वप्रथम गनिमी-कावा युद्धतंत्राचा वापर केला? पर्याय आहेत भातवडी, बेलवाडी, कनकगिरी आणि पुरंदर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे भातवडी. 1624ला झालेली ही भातवडीची लढाई ही शहाजीराजे हे निजामशाहीमध्ये असताना ही लढाई आदिलशाही आणि मोगलांच्या संयुक्त सैन्याच्या विरोधामध्ये झालेली होती. आणि सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील भातवडी या गावामध्ये ही लढाई झाली. आणि या लढाईमध्ये शहाजीराजांनी अतिशय मोठा पराक्रम गाजवला आणि भातवडीचा तलाव फोडून त्यांनी विजापूरच्या आणि मोगलांच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. म्हणून या लढाईमध्ये शहाजीराजांनी सर्वप्रथम गनिमी-कावा युद्धनीतीचा वापर केला असे आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न आहे, शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना कोणत्या किल्ल्यावर केली? पर्याय आहेत शिवनेरी, पेमगिरी, लोहगड आणि तिकोना. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पेमगिरी. 1633 ते 1636 या कालखंडामध्ये शहाजीराजांनी पेमगिरी या किल्ल्यावर निजामशाहीचा अल्पवयीन वारसदार मुर्तुजा निजामशाह याला या पेमगिरी किल्ल्यावर गादीवर बसवले आणि त्या ठिकाणी त्यांनी निजामशाहीची पुनर्स्थापना केली. आणि एक प्रकारे या दख्खनमध्ये स्वतंत्र राज्याचा त्यांनी पहिला प्रयत्नच केला. पुढचा प्रश्न आहे, शहाजीराजांना आदिलशाहीकडून कर्नाटक प्रांतात कोणती जहागिरी मिळाली होती? पर्याय आहेत शिरवळ, कोप्पळ, बँगलोर आणि म्हैसूर. याचे उत्तर आहे बँगलोर. 1636 नंतर शहाजीराजांना कर्नाटकमध्ये आदिलशाहीच्या वतीने जावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांना बँगलोरची जहागिरी ही आदिलशाहीच्या वतीने बहाल करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, मराठेशाहीच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या हालचाली या कोठे झाल्या? पर्याय आहेत कोकण, घाटमाता, मावळ प्रांत आणि वेरूळ. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मावळ प्रांत. पुणे जहागिरीमध्येच या मावळ प्रांताचा समावेश होता. एकूण 12 मावळखोरी त्या काळामध्ये प्रचलित होती. आणि याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मावळ प्रांतात शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या हालचाली केल्या. पुढचा प्रश्न आहे, रोहिडखोरे या मावळातील जागृत देवस्थान कोणते? पर्याय आहेत जगदीश्वर, कंकालेश्वर, रायरेश्वर आणि घृष्णेश्वर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे रायरेश्वर. मित्रहो, रायरेश्वर हे तत्काळातल्या मावळ भागातलं एक जागृत आणि स्वयंभू देवस्थान होतं. असे म्हणतात की शिवछत्रपतींनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ याच रायरेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये घेतली. त्यामुळे स्वराज्य स्थापनेच्या दृष्टिकोनातून रायरेश्वर हे अतिशय महत्त्वाचं महादेवाचं देवस्थान होतं. पुढचा प्रश्न आहे, जिजामाता आणि शिवराय यांचे पुणे जहागिरीतील प्रथम वास्तव्य स्थान कोणते? पर्याय आहेत खेड शिवापूर, पुणे लाल महाल, रायरेश्वर आणि रोहिडा किल्ला. आणि याचं अचूक उत्तर आहे खेड शिवापूर. जेव्हा जिजामाता आणि बालशिवबा हे पुणे जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी पुण्याला आले तेव्हा पुणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याने त्यांनी खेड शिवापूर या ठिकाणी एक वाडा बांधला आणि सुरुवातीचं त्यांचं वास्तव्य हे याच खेड शिवापूरला होतं. याच खेड शिवापूरला महाराजांनी एक आंब्याची मोठी बाग लावून घेतलेली होती आणि त्याला पाणीपुरवठा करण्यासाठी तेथे मोठे धरणही त्यांनी बांधून घेतलेले होते. हा खेड शिवापूरचा वाडा आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. पुढचा प्रश्न आहे, राज्यकारभाराच्या अनुभवासाठी डॅश या मावळातील 36 गावांचा पोटमोकासा शिवरायांच्या नावे केला होता. याचे पर्याय आहेत गुंजन मावळ, कर्यात मावळ, रोहिडखोरे आणि पवन मावळ. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे कर्यात मावळ. मित्रहो, पुण्याची जहागिरी ही प्रत्यक्षपणे महाराजांच्या नावाने नव्हती तर ती शहाजीराजांच्या नावाने होती. म्हणून या जहागिरीमध्ये शिवरायांना राज्यकारभाराचा अनुभव यावा यासाठी शहाजीराजांनी आपल्या या पुण्याच्या जहागिरीमधील
या कर्यात मावळातील 36 गावाचा पोटमोकासा हा शिवरायांच्या नावे करून दिलेला होता. म्हणजेच या 36 गावाचा कारभार पाहणे ही खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापनेची पूर्वावस्था होती असे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या बालसवंगड्याचे नाव काय? पर्याय आहेत कान्होजी जेधे, सूर्यराव काकडे, शिवा काशीद, बाजी पासलकर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्यराव काकडे. शिवरायांचे जे अनेक बालसवंगडी होते त्यामधले सूर्यराव काकडे यांचं नाव सर्वात अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याच्या प्रथम राजधानीचा मान डॅश डॅश या किल्ल्याला मिळाला. पर्याय आहेत रायगड, प्रतापगड, जिंजी आणि राजगड. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे राजगड. 1646 नंतर राजगड हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट झाला आणि महाराजांनी याच राजगडावरून आपल्या राजधानीचा कारभार पाहायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा किल्ला म्हणून राजगडालाच पहिला मान मिळाला. पुढचा प्रश्न आहे, राजगड किल्ला हा डॅश डॅश या मावळ भागामध्ये वसलेला होता. पर्याय आहेत गुंजन मावळ, हिरडस मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ. आणि याचे उत्तर आहे गुंजन मावळ. राजगड हा गुंजन मावळमध्ये वसलेला होता आणि महाराजांनी सर्वप्रथम स्वराज्याच्या हालचाली या मावळ भागामध्येच केला असल्यामुळे त्यांनी हा राजगड किल्ला जिंकून घेतला आणि त्याला स्वराज्याच्या राजधानीचा मान दिला. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी राजगडावर कोणत्या माचीचे बांधकाम करून घेतले? पर्याय आहेत पद्मावती, सुवेळा, संजीवनी आणि वरीलपैकी सर्व. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण महाराजांनी जेव्हा राजगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला तेव्हा त्या किल्ल्याला त्यांनी अधिकच दुर्भेद्य करण्यासाठी या किल्ल्याला चोहोबाजूनी पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या नावाच्या 3 चिलखती माच्या बांधून घेतल्या आणि त्यांनी हा संपूर्ण किल्ला शत्रूसाठी बंदिस्त करून टाकला. आणि त्यामुळे आजही तुम्ही किल्ल्यावर गेला तर या 3ही माच्याचं बांधकाम जशाचं तसे आपल्याला पाहता येते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाचे नाव काय होते? पर्याय आहेत संताजीराजे, धनाजीराजे, येसाजीराजे आणि संभाजीराजे. याचे अचूक उत्तर आहे संभाजीराजे. मित्रहो, मासाहेब जिजामाता आणि शहाजी महाराज यांना 1624मध्ये जो प्रथम पुत्र झाला त्याचं नाव त्यांनी संभाजी असे ठेवले आणि त्यामुळे शिवरायांना जो थोरला भाऊ होता त्याचेच नाव संभाजीराजे असे होते. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या थोरले बंधू संभाजीराजे हे कोणत्या लढाईमध्ये मारले गेले? पर्याय आहेत बेलसर, उमरणी, कनकगिरी आणि पुरंदर. आणि याचे उत्तर आहे कनकगिरी. 1653मध्ये ही कनकगिरीची लढाई झालेली होती आणि या लढाईमध्ये संभाजीराजे हे आदिलशाहीच्या वतीने सहभागी झाले होते. मात्र दुर्दैवाने अफजल खान याने त्यांना कपटाने पुढे पाठवले आणि त्यांची या लढाईमध्ये त्याने कपटाने हत्या घडवून आणली आणि त्यामुळे 1653च्या या कनकगिरीच्या लढाईमध्ये शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे मृत्युमुखी पडले. पुढचा प्रश्न आहे, आदिलशहाकडून चंद्रराव हा किताब कोणाला देण्यात आला होता? पर्याय आहेत मोरे, सुर्वे, जाधव आणि भोसले. आणि याचे उत्तर आहे मोरे. जावळीचे चंद्रराव मोरे यांना आदिलशहाकडून हा चंद्ररावचा किताब मिळालेला होता आणि याच जावळीच्या प्रदेशात राहत असताना त्यांना मोठी जहागिरी या जावळीच्या रूपाने आदिलशहाकडून मिळालेली होती. केवळ जहागिरीच नाही तर हा चंद्रराव किताबसुद्धा आदिलशहाकडून त्यांना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, पार घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी डॅश डॅश हा किल्ला बांधून घेतला. पर्याय आहेत तुंग,
रायरी, रोहिडा आणि प्रतापगड. आणि याचे अचूक उत्तर आहे प्रतापगड. मित्रहो, जावळीच्या खोऱ्यावर नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर महाराजांनी या खोऱ्यातील जो पार घाट आहे त्या पार घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तेथे चालणाऱ्या व्यापारावर अधिपत्य स्थापन करण्यासाठी, त्या घाटाचा संरक्षक म्हणून त्यांनी तेथील ढोरप्या नावाच्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधून घेतला होता. काही वेळेस प्रश्न येऊ शकतो की ढोरप्या नावाच्या डोंगरावर महाराजांनी कोणता किल्ला बांधला, तर त्याचं उत्तरही प्रतापगड असंच आहे. पुढचा प्रश्न आहे, अफजल खान भेटी प्रसंगात शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? पर्याय आहेत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, पंताजी गोपीनाथ बोकील, काजी हैदर, शिवा काशीद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पंताजी गोपीनाथ बोकील. जेव्हा महाराज हे अफजल खानाच्या एपिसोडमध्ये त्यांना भेटण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला, तेव्हा त्या प्रसंगामध्ये महाराजांनी आपल्या वकिलामार्फत अफजल खानासोबत सुरुवातीची बोलणी केली. तेव्हा पंताजी गोपीनाथ बोकील यांनी अतिशय मुत्सद्देगिरीने अफजल खानासोबत तेव्हा बोलणी केलेली आपल्याला दिसते. काही वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न हा उलट स्वरूपात येऊ शकतो. अफजल खानाच्या वकिलाचं नाव विचारलं जातं, तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे अफजल खानाचे वकील होते, जे महाराजांसोबत तेव्हा बोलणं करत होते, वाटाघाटी करत होते. तर महाराजांच्या वतीने पंताजी गोपीनाथ बोकील हे महाराजांचे वकील म्हणून अफजल खानासोबत वाटाघाटी करत होते. तर कसाही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. खानाचा वकील आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, तर महाराजांचे वकील आहेत पंताजी गोपीनाथ बोकील. पुढचा प्रश्न आहे, अफजल खान विरोधात झालेल्या लढाईत शिवरायांवर झालेला दांडपट्ट्याचा वार कोणी परतवून लावला? पर्याय आहेत जिवा महाला, मिर्झा बेग, संभाजी कावजी आणि शिवा काशीद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे जिवा महाला. मित्रहो, अफजल खानाचा पाडाव केल्यानंतर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा हा जेव्हा दांडपट्टा घेऊन महाराजावर चालून आला, तेव्हा महाराजांच्या बाजूला असलेला जिवा महाला याने तो वार आपल्या अंगावर घेतला आणि त्याने सय्यद बंडाचा हात धडापासून वेगळा केला. आणि त्यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण या काळामध्ये प्रचलित झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 10 नोव्हेंबर, 6 जून, 15 ऑक्टोबर आणि 4 एप्रिल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 10 नोव्हेंबर. मित्रहो, शिवप्रताप दिन हा 10 नोव्हेंबरला साजरा केला जातो. याचं कारण असं की 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेला बलाढ्य आदिलशाही सरदार अफजल खान याचा पाडाव हा याच दिवशी केला आणि त्याची कबर महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली. त्यामुळे या प्रतापाचा जागर व्हावा म्हणून दरवर्षी 10 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवप्रताप दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर अडकले होते? पर्याय आहेत विशालगड, कोंडाणा, पन्हाळगड आणि जिंजी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पन्हाळगड. मार्च 1660मध्ये महाराज सिद्दी जोहरच्या वेढ्यामध्ये या पन्हाळगडावर अडकलेले होते आणि जवळपास 5 महिने महाराज हे या पन्हाळगडावर क्वारंटाईन होते सिद्दी जोहरच्या वेढ्यामध्ये. आणि नंतर महाराजांनी जुलै महिन्यामध्ये महाराजांनी स्वतःची सुटका या पन्हाळगडाच्या वेढ्यातून करून घेतली आणि ते पुढे सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, बाजीप्रभूंच्या बलिदानाने डॅश डॅश ही खिंड पावनखिंड म्हणून ओळखली गेली. पर्याय आहेत राजापूरची खिंड, गजापूरची खिंड, नेवापूरची खिंड आणि सापळखिंड. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे गजापूरची खिंड. महाराज जेव्हा पन्हाळगडवरून विशाळगडाकडे जायसाठी निघाले, तेव्हा महाराज आणि त्यांच्यासोबत असणारे 600 बांदल मावळे आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे
हे गजापूरच्या खिंडीमध्ये आल्यावर त्यांनी बाजीप्रभूंनी 300 बांधलमावळे घेऊन ही खिंड अडवली आणि राहिलेल्या 300 बांधलमावळ्यांना घेऊन महाराज हे पुढे विशाळगडाकडे गेले. आणि मग या ठिकाणी सिद्धेश्वरच्या सैन्यासोबत जी घनघोर अशी लढाई झाली, त्या लढाईमध्ये बाजीप्रभूंनी महाराज सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचेपर्यंत मोठा पराक्रम गाजवला आणि शेवटी आपलं प्राणाचं बलिदान या गजापूरच्या खिंडीमध्ये दिले. आणि त्यांच्याच बलिदानाने ही खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढचा प्रश्न आहे, चाकण येथील संग्रामदुर्गच्या किल्लेदाराचे नाव काय होते? पर्याय आहेत तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर आणि फिरंगोजी नरसाळा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे फिरंगोजी नरसाळा. जेव्हा स्वराज्यावर शाहिस्तेखानाचे आक्रमण झाले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम याच चाकणच्या संग्रामदुर्गावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी अतिशय मोठा पराक्रम करून जवळपास 1 ते 1.5 महिना हा किल्ला लढवला. मात्र मोगलांचे सामर्थ्य जास्त असल्यामुळे हा किल्ला त्यांना मोगलांच्या स्वाधीन करावा लागला. पुढचा प्रश्न आहे, कारतलब खान या मोगल सरदाराचा महाराजांनी कोठे पराभव केला? पर्याय आहेत उंबरखिंड, जावळी, चाकण आणि पारघाट. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे उंबरखिंड. 2 फेब्रुवारी 1661 रोजी या उंबरखिंडीमध्ये महाराजांनी कारतलब खान या मोगल सरदाराचा मोठा पराभव केला. त्याची अतिशय मोठी कोंडी या उंबरखिंडीच्या घनदाट अरण्यामध्ये केली आणि त्याला या घनदाट अरण्यामध्ये या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये शरण येण्याला भाग पाडले. म्हणजेच महाराज ज्या काही लढाईमध्ये प्रत्यक्षपणे उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराज या उंबरखिंडीच्या 2 फेब्रुवारीच्या लढाईमध्ये प्रत्यक्षपणे उपस्थित होते. आणि ज्याप्रमाणे महाराजांनी जावळीच्या गर्द वनात अफजलखानाचा पाडाव केला, त्याची कोंडी केली, त्याचप्रमाणे या उंबरखिंडीच्या अरण्यामध्ये महाराजांनी कारतलब खानाची मोठी कोंडी करून त्याला शरण येण्याला भाग पाडले. पुढचा प्रश्न आहे, उंबरखिंडीच्या लढाईत डॅश डॅश ही महिला मोगल अधिकारी सहभागी होती? पर्याय आहेत सावित्रीबाई, रायबागीन, हिरकणीबाई आणि अंबिकाबाई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे रायबागीन. कारतलब खानासोबत झालेल्या या उंबरखिंडीच्या लढाईमध्ये रायबागीन ही माहूरच्या उदाराम देशमुख यांची ही पत्नी रायबागीन देशमुख ही या लढाईमध्ये सहभागी झाली होती. आणि जेव्हा महाराजांनी कारतलब खान आणि त्यांच्या मोगल सैन्याची मोठी कोंडी या उंबरखिंडीमध्ये केली तेव्हा याच रायबागीनने कारतलब खानाला महाराजांना शरण जाण्याची विनंती केली आणि त्यामुळेच हा खान महाराजांना शरण गेलेला आहे. त्यामुळे रायबागींचे या युद्धामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. पुढचा प्रश्न आहे, पुण्याच्या लाल महाली शिवरायांनी कोणावर हल्ला केला? पर्याय आहेत कारतलब खान, बहादूर खान, शाहिस्ते खान आणि मुस्तफा खान. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे शाहिस्ते खान. शाहिस्ते खान हा स्वराज्यामध्ये जवळपास 3 वर्ष तळ ठोकून होता आणि त्याने स्वराज्याचे प्रचंड नुकसान या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये केले. म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी आणि शाहिस्ते खानाला स्वराज्यातून काढून देण्यासाठी महाराजांनी 1663मध्ये रमजान महिन्यामध्ये या शाहिस्ते खान ज्या ठिकाणी थांबला होता अशा पुणे महाली मोठा जोरदार हल्ला केला आणि त्याला या पुण्यातून त्यांनी काढून दिलेला आहे. म्हणजे जो शाहिस्ते खान 3 वर्ष स्वराज्यामध्ये तळ ठोकून होता तो आपली 3 बोटे कापले गेल्याने 3च दिवसात त्याने पुणे सोडलं आणि तो औरंगाबादला निघून गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, शहाजी राजांची समाधी ही कोठे स्थित आहे? त्याचे पर्याय आहेत वेरूळ, हम्पी, होदिगिरे आणि भातवडी. याचं अचूक उत्तर आहे होदिगिरे. आजच्या कर्नाटक राज्यामध्ये होदिगिरे हे ठिकाण आहे. याच ठिकाणी शहाजी महाराजांचं निधन झालं आणि त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधून घेतलेली आहे. कधी प्रश्न असा येऊ शकतो, शहाजी राजांचे निधन कोठे झाले? त्याचे उत्तरही होदिगिरे हेच आहे. त्यांची समाधीही होदिगिरे याच ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील कुर्टे बेटावर शिवाजी महाराजांनी कोणता जलदुर्ग बांधला होता? पर्याय आहेत सिंधुदुर्ग, विजयदुर्ग,
सुवर्णदुर्ग आणि जंजिरा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधुदुर्ग. 1664मध्ये महाराजांनी जेव्हा सुरतेवर आक्रमण केले आणि त्या आक्रमणातून जवळपास 1 कोटी रुपयाची त्यांना प्राप्ती झाली, तर याच पैशाचा विनियोग त्यांनी या अरबी समुद्रातील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधण्यासाठी केला. महाराजांनी आपल्या आरमाराची आश्रयस्थाने म्हणून या सिंधुदुर्गाचं सर्वप्रथम अरबी समुद्रामध्ये बांधकाम केलं आणि या सिंधुदुर्गला मराठेशाहीच्या आरमारी राजधानीचा दर्जा त्यांनी बहाल केला होता. पुढचा प्रश्न आहे, 1664 साली शिवाजी महाराजांनी मोगलांच्या कोणत्या शहरावर स्वारी केली? पर्याय आहेत अहमदाबाद, सुरत, करंजा, जालना. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सुरत. स्वराज्यावर शाहिस्तेखानाचे जे 3 वर्ष आक्रमण झाले त्याची स्वराज्याची जी आर्थिक हानी झाली ती भरून काढण्यासाठी महाराजांनी 1664मध्ये मोगलांचं अतिशय श्रीमंत संपन्न असं हे बंदर आणि हे शहर सुरत यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून महाराजांनी जवळपास 1 कोटी रुपयाची प्राप्ती केली. पुढचा प्रश्न आहे, सुरत शहराचा मोगल सुभेदार कोण होता? पर्याय आहेत निजाम खान, बहादूर खान, इनायत खान, शहाबुद्दीन खान. आणि याचे अचूक उत्तर आहे इनायत खान. महाराजांनी जेव्हा सुरतेवर आक्रमण केलं तेव्हा त्यांनी या इनायत खानाला निरोप पाठवला की तुम्ही आम्हाला जे श्रीमंत व्यापारी आहेत त्यांच्याकडून संपत्ती प्राप्त करून द्यावी. मात्र हा इनायत खान एवढा भित्रा होता, त्याने महाराजांचं आक्रमण सुरतेवर झाल्यानंतर तो सुरतेच्या गडीमध्ये जाऊन लपून बसला. त्यामुळे नाइलाजास्तव तो महाराजांना सुरतेवर आक्रमण करावं लागलं आणि त्यातून मोठी संपत्ती त्यांनी प्राप्त केली. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांची सुरतेवरील स्वारीची बातमी कोणत्या वर्तमानपत्रामध्ये छापून आली? पर्याय आहेत द बेंगॉल गॅजेट, इंडियन मिरर, द लंडन गॅजेट, सुरत गॅजेट. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे लंडन गॅजेट. मित्रहो, महाराजांनी सुरतेवर 2 वेळेस आक्रमण केले. पहिले आक्रमण 1664ला आणि दुसरे 1670ला. तर 1670च्या आक्रमणानंतर 1671मध्ये द लंडन गॅजेट या वर्तमानपत्रामध्ये महाराजांच्या या सुरतेवरील स्वारीची बातमी ही छापून आलेली आहे आणि त्यामध्ये महाराजांचा उल्लेख हा राजा असा करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराजांच्या कार्याची दखल ही केवळ भारतानेच नव्हे तर परदेशी शक्तींनी सुद्धा घेतली होती हे आपल्याला यातून दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, दिलेर खानाच्या विरोधामध्ये झालेल्या पुरंदर लढाईत कोण धारातीर्थी पडले? पर्याय आहेत बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, सूर्यराव काकडे, तानाजी मालुसरे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मुरारबाजी देशपांडे. जेव्हा स्वराज्यावर मिर्झाराजे जयसिंगाचे आक्रमण झाले तेव्हा हा दिलेर खान त्यांच्यासोबत होता. त्यांनी स्वराज्यातील सर्वात पहिला जो किल्ला आहे त्यावर आक्रमण केले, तो किल्ला होता पुरंदर. आणि या पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. दिलेर खानाच्या या आक्रमणामध्ये या मराठा सैन्य आणि मोगल सैन्य यांची म्हणजे जी घनघोर लढाई झाली त्या लढाईमध्ये मुरारबाजी देशपांडे हे धारातीर्थी पडले आणि पुरंदर किल्ला मोगलांचा स्वाधीन झाला. पुढचा प्रश्न आहे, 1665चा पुरंदरचा तह डॅश डॅश यांच्यामध्ये झाला. पर्याय आहेत शिवाजी महाराज, मिर्झाराजे जयसिंग, शिवाजी महाराज दिलेर खान, शिवाजी महाराज शाहिस्ते खान, शिवाजी महाराज अफझल खान. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग. पुरंदरचा किल्ला स्वराज्याच्या ताब्यातून गेला आणि स्वराज्यातील रयत ही मोगलांच्या अन्य अत्याचारामध्ये भरडली जात होती. मिर्झाराजांनी या मोगल सैन्याच्या वतीने संपूर्ण स्वराज्यामध्ये प्रचंड हाहाकार माजवला होता. म्हणून हे स्वराज्य वाचवण्यासाठी आणि येथील रयत सुरक्षित राहावी म्हणून महाराजांनी आपल्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची माघार घेतली आणि त्यातूनच हा 1665चा पुरंदर तह हा मिर्झाराजे जयसिंगासोबत त्यांनी केला. पुढचा प्रश्न आहे, पुरंदरच्या तहाने स्वराज्यातील किती किल्ले मोगलांना द्यावे लागले? पर्याय आहेत 12,
22, 23 आणि 24. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 23. महाराजांनी माघार घेतल्यामुळे या पुरंदरच्या तहाने त्यांना आपल्या ताब्यातील 23 गडकिल्ले आणि 4 लाखहून उत्पन्नाचा मुलूक हा मोगलांना द्यावा लागला आणि राहिलेले 12 किल्ले आणि 1 लाखहून उत्पन्नाचा मुलूक हा आपल्याकडे त्यांनी ठेवण्यामध्ये यश मिळवलेला आहे. म्हणजे प्रश्न दोन्ही प्रकारचा येऊ शकतो. पुरंदरचे तहाने स्वराज्यातील किती किल्ले मोगलांना द्यावे लागले, तर त्याचे उत्तर 23 आहे. आणि या तहाने महाराजांकडे किती किल्ले राहिले असा प्रश्न जर आला तर त्याचे उत्तर आहे 12 गडकिल्ले त्यांनी स्वतःकडे ठेवलेले होते. पुढचा प्रश्न आहे, आग्रा येथे शिवाजी महाराजांची औरंगजेबासोबत कोठे भेट झाली? पर्याय आहे मोती मस्जिद, ताजमहाल, लाल किल्ला आणि दिवाने आम. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे आग्र्याचा लाल किल्ला. मित्र हो, ही भेट ही भारताच्या इतिहासामधली एक रोमांचकारी घटना म्हणून आपल्याला सांगता येते. महाराज आणि औरंगजेब यांची ही या लाल किल्ल्यातल्या दिवाने खास दरबारात झालेली भेट ही त्यांच्या दोघांच्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची भेट ठरली. आणि याच भेटीत महाराजांनी आपला अतिशय स्वाभिमानी करारी बाणा दाखवला. आणि या करारी बाण्यामुळे केवळ आग्र्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर महाराजांच्या कर्तृत्वाची चर्चा ही पुढील काळात झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, आग्रा सुटकेनंतर शिवरायांनी मोगलांचा कोणता प्रांत जिंकून घेतला? पर्याय आहेत बागलान, सुरत, जुन्नर आणि कोकण. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे बागलान. मित्रहो, महाराज जेव्हा औरंगजेबाच्या आग्राच्या सुटकेतून परत आले, सुखरूपपणे परत आले, तेव्हा त्यांनी पुरंदरच्या तहाची सर्व बंधने झुगारून दिली आणि पुरंदरच्या तहाने दिलेला सर्व मुलूक, सर्व गडकिल्ले त्यांनी परत जिंकून घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी आता प्रत्यक्ष मोगलांच्या प्रांतामध्ये जाऊन धडक मारली आणि आजच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्हा आणि गुजरातच्या बॉर्डरवर असलेला हा बागलान प्रांत त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये त्या काळामध्ये समाविष्ट करून घेतलेला होता. पुढचा प्रश्न आहे, कोंढाणा किल्ला हा डॅश डॅश या सुभेदाराच्या बलिदानाने स्वराज्यात समाविष्ट झाला? पर्याय आहेत सूर्यराव काकडे, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, हिरोजी फर्जंद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तानाजी मालुसरे. तर याविषयी आपल्या सर्वांना खूप अधिक माहिती आहे, त्याविषयी मूव्ही पण आलेला आहे. तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे या दोन्ही बंधूंच्या मोठ्या पराक्रमामुळे कोंढाणा किल्ला, जो पुढे तानाजी मालुसऱ्यांच्या बलिदानाने सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला, तो किल्ला त्यांच्या बलिदानाने स्वराज्यामध्ये समाविष्ट झाला. पुढचा प्रश्न आहे, अवघ्या 60 मावळ्यांसह पन्हाळगड हा किल्ला आदिलशहाकडून कोणी जिंकून घेतला? पर्याय आहेत हिरोजी फर्जंद, कोंडाजी फर्जंद, कान्होजी जेधे आणि सूर्याजी काकडे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे कोंडाजी फर्जंद. मित्रो, 1673मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यासह पन्हाळगड हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेऊन तो स्वराज्यामध्ये समाविष्ट केला. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीचा किल्ला कोणता? पर्याय आहेत राजगड, जिंजी, रायगड आणि अजिंक्यतारा. आणि याचं योग्य उत्तर आहे किल्ले रायगड. 1670 नंतर महाराजांनी आपली राजधानी ही राजगडावरून या किल्ले रायगडावर स्थलांतरित केली. रायगड किल्ला हा आजच्या कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 1673च्या उमराणीच्या युद्धात डॅश डॅश या सेनापतीचा मृत्यू झाला? पर्याय आहेत नेताजी पालकर, संताजी घोरपडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रतापराव गुजर. 1673ला प्रतापराव गुजर हे अवघ्या 5 ते 6 सैनिकाच्या साह्याने हे मोगलांच्या सैन्यावर उमराणी या ठिकाणी तुटून पडले आणि त्याच उमराणीच्या लढाईमध्ये ते मारले गेले. आणि त्यानंतरच
वेड्यात दौडले वीर मराठे सात, हे गीत खऱ्या अर्थाने प्रचलित झाले. पुढचा प्रश्न आहे, राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? पर्याय आहेत 17 सप्टेंबर 1674, 7 जुलै 1674, 5 ऑगस्ट 1674 आणि 6 जून 1674. आणि याचे योग्य उत्तर आहे 6 जून 1674. याच दिवशी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्याचे छत्रपती झाले आणि माँसाहेब जिजाऊंचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. आतापर्यंत स्थापन झालेले स्वराज्य, विस्तारलेले स्वराज्य याला एक स्वतंत्र राजा प्राप्त झाला आणि महाराजांनासुद्धा एक कायदेशीर वारस म्हणून या स्वराज्याचे ते अधिपती झाले. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे डॅश डॅश या वजनाचे होते. पर्याय आहेत 30 मन, 22 मन, 32 मन आणि 25 मन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 32 मन. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हे 32 मन सोन्याचं सिंहासन हे किल्ले रायगडावर तयार करून घेतलेलं होतं. आणि आजच्या परिभाषेत या 32 मन सिंहासनाचं वजन जर आपण केलं तर ते जवळपास 144 किलो एवढं भरतं. आणि त्यामुळे आजच्या या परिभाषेमध्ये त्याचं किती किंमत असेल हे आपण लावू शकतो. म्हणजे लाखो कोटी रुपयाचं हे सिंहासन त्या काळामध्ये महाराजांनी बनवून घेतलं होतं हे आपल्याला कळून येतं. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते पार पडला? पर्याय आहेत गागाभट्ट, अनिरुद्ध शेनवी, गंगाधरपंत, नारायणपंत. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गागाभट्ट. काशीचे गागाभट्ट यांच्याद्वारे महाराजांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक हा विधी पार पडला. पुढचा प्रश्न आहे, शिवराज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या इंग्रज प्रतिनिधीचे नाव सांगा. पर्याय आहेत नारायण शेनवी, मार्टिन, टॉमस निकल्स, हेनरी ऑक्झिंडन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे हेनरी ऑक्झिंडन. हा हेनरी ऑक्झिंडन महाराजांच्या राज्याभिषेकाच्या एक 4 ते 5 दिवस अगोदर किल्ले रायगडावर आलेला होता महाराजांसोबत व्यापारी वाटाघाटी करण्यासाठी. मात्र महाराजांचा राज्याभिषेक असल्यामुळे तो पूर्ण राज्याभिषेक विधी होईपर्यंत रायगडावर थांबला आणि त्यामुळे त्याला राज्याभिषेकालासुद्धा दरबारामध्ये उपस्थित राहता आलं. पुढचा प्रश्न आहे, शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते पार पडला? पर्याय आहे गागाभट्ट, निश्चलपूर्वी गोसावी, नारायण भट आणि चिमणाजी भट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे निश्चलपूर्वी गोस्वामी. मित्र हो, महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले. एक 6 जून 1674चा गागाभट्ट यांच्या हस्ते झालेला हा राज्याभिषेक तो झाला वैदिक पद्धतीने. आणि 24 सप्टेंबर 1674ला महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला तो या निश्चलपूर्वी गोसावी यांच्या हस्ते तो झाला पुराणोक्त पद्धतीने. असे 2 राज्याभिषेक महाराजांचे किल्ले रायगडावर झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, शिवराज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे किंवा त्या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय आहेत निश्चलपूर्वी गोसावी, गागाभट्ट, कवी भूषण आणि कवी परमानंद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे गागाभट्ट. गागाभट्ट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला आणि त्यानंतर त्यांनी या राज्याभिषेकासंबंधीचा सर्व घटनाक्रम हा या शिवराज्याभिषेक प्रयोग या ग्रंथामध्ये वर्णित करून ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं पर्याय आहेत धोंडीराम व्यास, रघुनाथ पंडित, बाळाजी औजी आणि मोरोपंत पिंगळे. आणि याचं उत्तर आहे धोंडीराम व्यास. मित्र हो, महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर
आपल्या या संपूर्ण राज्यकारभाराच्या भाषेवर जे फारसी भाषेचं प्रभुत्व होतं ते कमी करण्यासाठी आणि मराठी भाषेला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी हा राज्यव्यवहार कोश ग्रंथ धोंडीराम व्यास यांच्याकडून लिहून घेतला आणि त्या आधारावर त्यांनी फारसी शब्दाला पर्यायी मराठी शब्द त्यांनी या ग्रंथामध्ये एकत्रित करून ठेवलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, माँसाहेब जिजामातांचे निधन कोठे झाले? पर्याय आहेत रायगडवाडी, महाड, पाचाड आणि छत्री निजामपूर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पाचाड. महाराजांच्या राज्याभिषेक विधीनंतर 12व्याच दिवशी म्हणजेच 17 जून 1674 रोजी माँसाहेब जिजामातांचे रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाड या गावी निधन झाले आणि याच पाचाडला माँसाहेब जिजामातांचे मोठे स्मारक बनवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी कर्नाटक मोहिमेवर जाताना कोणत्या सत्तेसोबत मैत्रीचा तह केला? पर्याय आहे आदिलशाही, निजामशाही, मोगल आणि कुतुबशाही. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे कुतुबशाही. 1677-78 महाराज हे दक्षिण दिग्विजय मोहिमेवर म्हणजेच कर्नाटक मोहिमेवर गेले होते आणि या मोहिमेवर जाताना त्यांनी या गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीसोबत मैत्रीचा तह केला आणि त्यांना या मोहिमेत कोणताही त्रास होणार नाही अशी तटस्थ भूमिका घ्यायला त्यांनी भाग पाडले. पुढचा प्रश्न आहे, व्यंकोजी राजांचे राज्य हे कोठे स्थित होते? पर्याय आहेत तंजावर, वेलूर, जिंजी आणि म्हैसूर. आणि याचे उत्तर आहे तंजावर. याच तंजावरला व्यंकोजी राजे हे महाराजांचे सावत्र बंधू होते आणि कर्नाटक प्रांतामध्ये असलेल्या या तंजावर भागावर व्यंकोजी राजांचे राज्य होते. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांना कर्नाटक मोहिमेत कोणत्या गडकिल्ल्यांची प्राप्ती झाली? पर्याय आहे जिंजी, वेलूर, कोप्पळ आणि वरीलपैकी सर्व. याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण आजच्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र या भागामध्ये असलेले हे गडकिल्ले जिंजी, वेल्लूर, कोप्पळ हे सर्व गडकिल्ले महाराजांना या कर्नाटक मोहिमेमध्ये प्राप्त झाले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी राजांचा जन्म डॅश डॅश या गडावर झाला. आणि याचे पर्याय आहेत पन्हाळगड, सिंहगड, पुरंदर आणि विशाळगड. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पुरंदर. 14 मे 1657 रोजी महाराजांना सईबाई आणि महाराजांच्या पोटी संभाजीराजांचा जन्म हा किल्ले पुरंदरावर झाला. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? त्याचे पर्याय आहे 26 जानेवारी 1681, 15 फेब्रुवारी 1681, 16 जानेवारी 1681 आणि 16 फेब्रुवारी 1681. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 16 जानेवारी 1681. याच दिवशी स्वराज्याचे धाकले धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते पार पडला? मित्रहो, या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जणाला माहीत नाही. म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक गागाभट्टाच्या हस्ते पार पडला हे सर्वांना माहीत आहे. मात्र संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला याचं उत्तर बहुतांश जणाला माहिती नाही. तर त्याचं उत्तर तुम्हाला या प्रश्नातून मिळेल. पर्याय आहे गागाभट्ट, शिवयोगी पंडित, मोरोपंत आणि कवी कलश. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शिवयोगी पंडित. शिवयोगी पंडित. संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करण्यासाठी गागाभट्टांना निरोप पाठवला होता. मात्र काही कारणामुळे त्यांनी रायगडावर येण्याला असमर्थता दर्शवली. म्हणून संभाजीराजांनी 16 जानेवारी 1681 रोजी शिवयोगी पंडित यांच्याद्वारे आपला राज्याभिषेक करून घेतला. पुढचा प्रश्न आहे, श्री सखी राज्ञी जयती ही राजमुद्रा कोणाची आहे? पर्याय आहे ताराबाई, जिजामाता, सईबाई आणि येसूबाई. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे येसूबाई. मित्रहो, येसूबाई या
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत आणि संभाजी महाराजांनीच श्री सखी राज्ञी जयती अशी ही राजमुद्रा तयार करून संभाजीराजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा कारभार पाहण्याची जबाबदारी ही महाराणी येसूबाईवर सोपवलेली होती. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? पर्याय आहेत बाणवली, बुधभूषणम, रत्नावली आणि बृहत्कथा. योग्य पर्याय आहे बुधभूषणम. छत्रपती संभाजी महाराज यांना जवळपास सर्व भाषांचं ज्ञान होतं आणि त्यातल्या त्यात संस्कृत भाषेत तर ते निष्णात होते. त्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेमध्ये बुधभूषणम हा ग्रंथ त्यांनी लिहून ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाचा डॅश डॅश हा मुलगा संभाजीराजांना येऊन मिळाला होता. पर्याय आहे अकबर, आझमशहा, कामबख्श, बहादूरशहा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अकबर. 1681मध्ये हा अकबर आपल्या बापाशी म्हणजेच औरंगजेबासोबत भांडून या दख्खनमध्ये आलेला होता आणि दिल्लीची गादी मिळवण्यासाठी त्याने छत्रपती संभाजी महाराजांसोबत हातमिळवणी केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, संभाजीराजांनी छंदोगामात्य या पदावर कोणाची नेमणूक केली होती? पर्याय आहेत कवी कलश, कोंडाजी फर्जंद, सूर्याजी कदम, खंडोबा लाळ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कवी कलश. मित्रहो, कवी कलश हे संभाजीराजांचे अतिशय घनिष्ठ मित्र होते आणि त्यामुळे जेव्हा संभाजीराजांनी आपल्या अष्टपदी मंडळाची आणि अधिकाऱ्यांची जे प्रतिनियुक्ती केल्या त्यामध्ये त्यांनी छंदोगामात्य हे नवीन पद निर्माण केलं आणि त्या पदावर त्यांनी आपल्या जिवलग मित्राची म्हणजेच कवी कलश यांची नेमणूक केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय? पर्याय आहेत शिवाजी द्वितीय, शाहू, शहाजी आणि राजाराम. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शाहू. 1684मध्ये संभाजी महाराज आणि येसूबाई यांना जो मुलगा आला त्याचं नाव त्यांनी शाहू असे ठेवले. पुढचा प्रश्न आहे, कोंडाजी फर्जंद हे कोणता किल्ला जिंकून घेताना शहीद झाले? पर्याय आहे पद्मदुर्ग, जंजिरा, कोंडाणा आणि तोरणा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जंजिरा. मित्रो, संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंद यांना जंजिरा किल्ला जिंकून घेण्यासाठी पाठवलेलं होतं आणि त्यासाठी अतिशय योग्य नियोजनही केलेलं होतं. मात्र दुर्दैवाने त्यांचं नियोजन फसलं आणि हा कोंडाजी फर्जंद हे जंजिराच्या सिद्धीच्या हाती सापडले आणि त्याच ते शहीद झाले. पुढचा प्रश्न आहे, मुकर्रब खान या मोगल अधिकाऱ्याने संभाजीराजांना कोठे पकडले? पर्याय आहे शृंगारपूर, जावळी, संगमेश्वर आणि पोलादपूर. आणि याचे योग्य उत्तर आहे संगमेश्वर. 1689मध्ये कोकणातील संगमेश्वर या गावी संभाजीराजे आले असताना हा मुकर्रब खान या ठिकाणी पोहोचला आणि त्याने याच ठिकाणी संभाजीराजांना पकडले आणि पुढे औरंगजेबाच्या हवाली केलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या निधनानंतर कोणी रायगडावर हल्ला केला? पर्याय आहेत दिलेर खान, मुकर्रब खान, फाजल खान आणि जुल्फिकार खान. आणि याचं योग्य उत्तर आहे जुल्फिकार खान. 1689मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोगल अधिकारी जुल्फिकार खानाने किल्ले रायगडावर हल्ला केला. पुढचा प्रश्न आहे, राजाराम महाराजांनी डॅश डॅश या किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार पाहिला? पर्याय आहे रायगड, अजिंक्यतारा, जिंजी आणि वेलूर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे जिंजी. मित्रहो, आजच्या तामिळनाडू राज्यामध्ये जिंजी हा किल्ला आहे आणि याच किल्ल्यावरून राजाराम महाराजांनी आपल्या स्वराज्याचा कारभार पाहिला. पुढचा प्रश्न आहे, राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना कोणता किताब बहाल केला? पर्याय आहेत हुकूमत पन्ना, सरखेल,
चंद्रराव आणि छंदोगामात्य. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे हुकूमत पन्ना. राजाराम महाराजांनी आपल्या अष्टपद मंडळामध्ये जे नवीन पद निर्माण केले तेच हुकूमत पन्ना हे होते आणि त्या पदावर त्यांनी रामचंद्र पंत अमात्य यांची नेमणूक केली होती. पुढचा प्रश्न आहे, राजाराम महाराजांचे निधन डॅश डॅश या किल्ल्यावर झाले. पर्याय आहेत पन्हाळगड, जिंजी, सिंहगड आणि विशाळगड. आणि याचे योग्य उत्तर आहे किल्ले सिंहगड. इसवी सन 1700मध्ये राजाराम महाराजांचे या सिंहगडावर निधन झाले. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्यातील कोणत्या महिलेने औरंगजेबासोबत सतत 7 वर्ष संघर्ष केला. पर्याय आहे येसूबाई, ताराबाई, सईबाई आणि जानकीबाई. आणि याचे योग्य उत्तर आहे ताराबाई. मित्र हो, राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर पुढचे 7 वर्ष म्हणजे 1700 ते 1707 असे 7 वर्ष मोठा संघर्ष या महाराणी ताराबाई यांनी मोगल बादशाह औरंगजेबासोबत केला आणि त्याला शेवटपर्यंत हे स्वराज्य जिंकून घेऊ दिलं नाही. आणि त्यामुळे शेवटी वृद्धावस्थेत औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला 1707मध्ये. मात्र त्याला हे स्वराज्य जिंकून घेण्याचं त्याचं स्वप्न महाराणी ताराबाई यांनी पूर्ण होऊ दिलं नाही. पुढचा प्रश्न आहे, मोगल बादशाह औरंगजेबाची समाधी कोठे आहे. पर्याय आहेत अहमदनगर, दिल्ली, औरंगाबाद आणि खुलताबाद. आणि याचे उत्तर आहे खुलताबाद. 1707मध्ये अहमदनगर या ठिकाणी औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला आणि त्याच्या इच्छेमुळे त्याची समाधी, त्याची कबर ही खुलताबाद या ठिकाणी बांधलेली आहे. प्रश्न असाही येऊ शकतो की औरंगजेब बादशहाचा मृत्यू कोठे झाला. त्याचं उत्तर आहे अहमदनगर, मात्र त्याची कबर किंवा समाधी ही खुलताबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण. पर्याय आहेत उमाजी नाईक, चिमणाजी नाईक, बहिर्जी नाईक आणि सूर्याजी नाईक. आणि याचे उत्तर आहे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे लढाया केला किंवा जे जे ध्येयधोरणं राबवली त्यासाठी त्यांना संपूर्ण शत्रूची संपूर्ण गुप्त माहिती देण्याचं काम हे बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेर म्हणून अतिशय चोखपणे बजावलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पेशवा किंवा मुख्यप्रधान या पदावर शिवरायांनी कोणाची नेमणूक केली होती. पर्याय आहेत मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रामचंद्र निळकंठ आणि निराजीरावजी. याचे उत्तर आहे मोरोपंत पिंगळे. मोरोपंत पिंगळे हे स्वराज्याचे पंतप्रधान म्हणजेच पेशवा या पदावर काम पाहत होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण स्वराज्याचे सेनापती होते. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. याचं कारण असं की हे तिघेही वेगवेगळ्या कालखंडामध्ये स्वराज्याचे सेनापती म्हणून किंवा सरनौबत म्हणून या तिघांनी काम पाहिलेले आहे. जेव्हा शिवछत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला तेव्हा हंबीरराव मोहिते हेच सरसेनापती म्हणून काम पाहत होते. त्यामुळे या तिघांनीही स्वराज्याचा सरसेनापती म्हणून काम पाहिलेले आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, शिवकालीन होन ही नाणी कोणत्या धातूची होती. पर्याय आहेत सोने, चांदी, तांबे आणि जितल. आणि याचं योग्य उत्तर आहे सोने. मित्रहो, महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर म्हणजे 1674 नंतर काही नाणी पाडली. त्यामध्ये होन आणि शिवराई ही 2 प्रामुख्याने नाणी होती जी त्यांनी सुरू केली. त्यापैकी होन हे सोन्याचं नाणं होतं आणि शिवराई हे तांब्याचं नाणं होतं. तर प्रश्न येऊ शकतो की शिवकालीन शिवराई हे कोणत्या धातूचं नाणं आहे. तर ते तांब्याचं आहे आणि होन हे सोन्याचं नाणं आहे. पुढचा प्रश्न आहे, आरमारी सामर्थ्याद्वारे मराठ्यांनी इंग्रजांकडून डॅश डॅश हा जलदुर्ग जिंकून घेतला. पर्याय आहेत उंदेरी, खांदेरी, पद्मदुर्ग आणि विजयदुर्ग. आणि याचं योग्य उत्तर आहे खांदेरी. 1679मध्ये
इंग्रजांच्या आरमारासोबत मराठा आरमारांची घनघोर अशी लढाई झाली आणि या लढाईमध्ये मराठा आरमाराने मराठ्यांच्या सरपट्या होड्याने इंग्रजांच्या अशा स्ट्रॉंग अशा आरमाराचा दणदणीत पराभव केला आणि त्यांच्याकडून खांदेरी हा जलदुर्ग त्यांनी जिंकून घेतला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जलदुर्ग स्वराज्यात समाविष्ट नव्हता? पर्याय आहेत जंजिरा, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग आणि विजयदुर्ग. आणि याचं उत्तर आहे जंजिरा. मित्रहो, जंजिरा जिंकून घेण्याचं स्वप्न हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचंही होतं. मात्र दुर्दैवाने हा किल्ला शेवटपर्यंत स्वराज्यामध्ये समाविष्ट होऊ शकला नाही. पुढचा प्रश्न आहे, शिवकालीन किल्ले प्रशासनाचा प्रमुख अधिकारी कोण? पर्याय आहेत हवालदार, सबनीस, कारखानीस आणि वरीलपैकी सर्व. आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण हे तीनही अधिकारी हे स्वराज्यातील प्रत्येक गडकिल्ल्याच्या कारभार पाहण्यासाठी महाराजांनी नेमलेले होते. पुढचा प्रश्न आहे, शिवकालीन आरमार खात्याचा प्रमुख अधिकारी कोण होता? पर्याय आहेत मैनाक भंडारी, दौलत खान आणि कान्होजी आंग्रे आणि वरीलपैकी सर्व. आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण या तिघांनी शिवकालीन आरमार खात्याचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रति शिवाजी असं कोणास म्हटले जाते? पर्याय आहेत हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, येसाजी कंक आणि प्रतापराव गुजर. आणि याचे उत्तर आहे नेताजी पालकर. कारण प्रति शिवाजी म्हणून नेताजी पालकर शिवकाळामध्ये अतिशय प्रसिद्ध असे सरसेनापती म्हणून ते ओळखले गेले. पुढचा प्रश्न आहे, शिवछत्रपतींची राजमुद्रा डॅश डॅश या भाषेत आहे. पर्याय आहेत मराठी, मोडी, संस्कृत आणि पाली. आणि याचं योग्य उत्तर आहे संस्कृत. संस्कृत भाषेमध्ये ही शिवछत्रपतींची राजमुद्रा ही बनवण्यात आलेली होती आणि ती रयतेच्या कल्याणार्थ विराजत आहे असा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? पर्याय आहेत तुळजा, भवानी, जगदंबा आणि वरीलपैकी सर्व. आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मित्रहो, शिवाजी महाराज हे आई तुळजाभवानीचे निस्सीम असे भक्त होते आणि त्यामुळे त्यांनी ज्या महत्त्वपूर्ण 3 तलवारी आहेत त्या 3ही तलवारीचे नावं ही याच देवीच्या नावावरून तुळजा, भवानी, जगदंबा अशी ठेवलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी दर्यासारंग ही उपाधी कोणाला दिली होती? पर्याय आहेत नूरखान बेग, मैनाक भंडारी, रामचंद्र अमात्य आणि दौलत खान. आणि याचं योग्य उत्तर आहे दौलत खान. दौलत खान हे महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते आणि त्यामुळे त्यांनी या दर्यावर, सिंधू सागरावर मराठ्यांचा आरमार चांगलं राहावं म्हणून मोठी मेहनत घेतली आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे महाराजांनी दौलत खानांना दर्यासारंग ही उपाधी बहाल केली. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या डॅश डॅश या घराण्यातील होत्या. पर्याय आहे निंबाळकर, शिर्के, मोहिते आणि जाधव. आणि याचं योग्य उत्तर आहे मोहिते. मित्रहो, महाराजांना 8 पत्नी होत्या. त्यातल्या प्रथम पत्नी ज्या आहे सईबाई या निंबाळकर या घराण्यातील होत्या आणि द्वितीय पत्नी ज्या आहे सोयराबाई या मोहिते घराण्यातील होत्या. स्वराज्याचे जे सेनापती होते हंबीरराव मोहिते यांच्या या त्या बहीण होत्या. तर शिर्के संभाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहे येसूबाई या शिर्के घराण्यातील होत्या आणि मासाहेब जिजाऊ या जाधव घराण्यातील होत्या. पुढचा प्रश्न आहे, शिवकालीन प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख कोण? याचे पर्याय आहे पेशवा, छत्रपती, अमात्य आणि सुरनीस. आणि याचे योग्य उत्तर आहे छत्रपती. शिवकाळामध्ये जो संपूर्ण प्रशासन होता किंवा कारभार होता त्याचा सर्वोच्च प्रमुख हा स्वतः शिवछत्रपती महाराजच होते. पुढचा प्रश्न आहे, शिवकाळात जमीन मोजणीसाठी कशाचा वापर केला जाई? पर्याय आहे काठी, दोरी, कपडा आणि गज.
आणि याचं योग्य उत्तर आहे काठी. मित्रहो, महाराजांनी मोगल काळातल्या जमीन मोजणीचे दोष लक्षात घेऊन या ठिकाणी स्वराज्यातील जमीन मोजणीसाठी काठीचा वापर करण्याला त्यांनी प्राधान्य दिले होते. पुढचा प्रश्न आहे, शिवकाळात जमीन महसूल वसुलीचा दर किती होता? त्याचे पर्याय आहेत 2/3, 3/5, 2/5 आणि 2/6. आणि याचं योग्य उत्तर आहे 2/5. म्हणजेच एकूण उत्पन्नाचे 5 भाग केले जाईल आणि त्या 5 भागापैकी 2 भाग हे महसूल म्हणून घेतले जाईल आणि 3 भाग हे रयतेला दिले जात असे. पुढचा प्रश्न आहे, शिवकाळात अर्थमंत्री कोणाला म्हटले जात असे? पर्याय आहेत अमात्य, सरनौबत, डबीर आणि पंडितराव. आणि याचं योग्य उत्तर आहे अमात्य. अमात्य हे स्वराज्याचे अर्थमंत्री म्हणून काम पाहत होते. पुढचा प्रश्न आहे, शिवकाळात सुमंत किंवा डबीर हा डॅश डॅश या खात्याचा मंत्री होता. पर्याय आहे लष्कर, अर्थ, परराष्ट्र आणि न्याय. आणि याचे उत्तर आहे परराष्ट्र. म्हणजेच सुमंत किंवा डबीर या खात्यावर असणारा मंत्री हा परराष्ट्र खात्याचा मंत्री म्हणून काम पाहत होता. पुढचा प्रश्न आहे, शिवकाळात मुख्य न्यायाधीश कोण होते? पर्याय आहेत पंडितराव, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक आणि निराजीरावजी. याचे योग्य उत्तर आहे निराजीरावजी. म्हणजेच महाराजांनंतर निराजीरावजी हे शिवकाळातल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेचे प्रमुख म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटक मोहिमेत मराठा सैनिकांचा बेलवाडीच्या डॅश डॅश या महिलेसोबत संघर्ष झाला. पर्याय आहेत रायबागील, चन्नम्मा, सावित्रीबाई आणि हिराबाई. आणि याचं योग्य उत्तर आहे सावित्रीबाई. मित्रहो, दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये महाराज या मोहिमेवरून परतत असताना बेलवाडी या ठिकाणी बेलवाडीच्या सावित्रीबाई यासोबत मराठा सैनिकांचा संघर्ष झाला. आणि मात्र महाराजांनी या लढाईमध्ये सावित्रीबाई ह्या अतिशय पराक्रमाने लढल्या आणि त्या हरूनसुद्धा त्यांना त्यांचं राज्य महाराजांनी परत दिलं. आणि त्यामुळेच सावित्रीबाईंनी महाराजांचे उपकार म्हणून एक मोठं शिल्प पुढील काळामध्ये या बेलवाडीला कोरून ठेवलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओमधला, मध्ययुगीन काळात टोपीकर ही संज्ञा कोणासाठी वापरली जात असे? पर्याय आहेत इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच. आणि याचे योग्य उत्तर आहे इंग्रज. टोपेकरांसाठी इंग्रज, पोर्तुगीजांसाठी फिरंगी, फ्रेंचासाठी फरासीस आणि डचासाठी वलंदेज अशा संज्ञा या मध्ययुगीन काळामध्ये वापरल्या जात होत्या. अशा कोणत्याही संज्ञेवर प्रश्न हा येऊ शकतो. मित्रहो, या ठिकाणी थांबतो. माझा हा इतिहासाच्या पहिल्या पेपरचा प्रश्नोत्तराचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ज्यांनी आतापर्यंत माझे हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी माझे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील काळामध्ये मी पेपर क्रमांक 2 आणि BS सेकंड इयर, थर्ड इयर या विषयाचेही पेपरचे असेच MCQs आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद.